नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। नगर परिषदेच्या निधीची वाट न पाहता नगरसेवक निलेश रोकडे यांची स्वखर्चातून विकास कामे। प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांना मोठा दिलासा। शेवगाव शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून विविध मूलभूत नागरी सुविधांच्या समस्यांना सामोरे जावे लागत होतं। पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची दुरावस्था, रस्त्यावरील अपुरा प्रकाश, गटारींच्या चेंबरची मोडकळीस आलेली अवस्था, साचणारे सांडपाणी तसेच खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते। या समस्यांचा नगर परिषदेने पाठपुरावा केला आहे। या पार्श्वभूमीवर प्रभागाचे नगरसेवक निलेश रोकडे यांनी नागरिकांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेत नगर परिषदेच्या निधीची अथवा प्रशासकीय प्रक्रियेची वाट न पाहता स्वतःच्या स्वखर्चातून विविध विकास कामे हाती घेतली। त्यांच्या या पुढाकारामुळे प्रभागातील अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रभागातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गळती, कमी दाबाने पाणी पुरवठा आणि वारंवार होणारे बिघाड यामुळे नागरिक त्रस्त होते। या समस्या दूर करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली। तसेच अनेक रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी ये-जा करताना अडचणी निर्माण होत होत्या। महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती। ही बाब लक्षात घेऊन रस्त्यावर दिव्यांची दुरुस्ती व आवश्यक ठिकाणी नवीन प्रकाश व्यवस्था करण्यात आली। याशिवाय अनेक ठिकाणी गटारींची चेंबर्स तुटलेल्या अवस्थेत होती, त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता। काही ठिकाणी गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येत होते। नगरसेवक रोकडे यांच्या पुढाकारातून चेंबर्सची दुरुस्ती, साफसफाई व आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात आली। खराब झालेल्या रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे। विशेष म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ही कामे पूर्ण करण्यात आल्याने नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। पावसाळ्यात गटारी तुंबणे, रस्त्यावर पाणी साचणे आणि वाहतुकीस अडथळे निर्माण होण्याच्या समस्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले। नगरसेवक निलेश रोकडे यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत त्या तातडीने सोडवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या कार्यपद्धतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत दाखवलेली तत्परता आणि विकास कामांप्रती असलेली बांधिलकी यामुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच व्यापारी वर्गाने नगरसेवक निलेश रोकडे यांचे आभार मानले असून भविष्यातही अशाच प्रकारे विकास कामांना प्राधान्य देऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। नागरिकांच्या अडचणी दूर करणे हेच लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे। प्रभागातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत। विकास कामांसाठी मी कायम कटिबद्ध राहणार आहे, अशी भावना नगरसेवक निलेश रोकडे यांनी व्यक्त केली। नगर परिषदेच्या मदतीची प्रतीक्षा न करता स्वखर्चातून करण्यात आलेल्या या विकास कामांमुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये आनंद, समाधान आणि विकासाबाबत नव्या आशा निर्माण झाल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। नमस्कार, मी निलेश फुलचंद रोकडे। मी प्रभाग क्रमांक 8 या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेलो आहे। आणि ज्यावेळेस मी प्रभागामध्ये फिरत होतो त्यावेळेस मी अतिशय लोकांचे भयंकर हाल पाहिले होते आणि लोकांना त्यावेळेस मी शब्द दिला होता का बाबा मी बऱ्यापैकी तुम्हाला जर मी चांगल्या मताने किंवा मी निवडून आलो तर मी तुमच्या जितकं काम करता येईल मी तेवढं करीन, अशा पद्धतीने मी त्यांना मी शब्द दिले होते। आणि लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं। मला इतका मोठा विजयाचा गुलाल माझ्या अंगावर टाकला आणि त्यामुळं मला 100% लोकांचं काम करण्यासाठी मी पूर्ण तत्पर होतो। आणि ज्यावेळेस मला जी ती संधी भेटली त्यावेळेस मी त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी तो प्रयत्न सुरू करण्याचा निश्चय केला। आणि जसे पालिका स्थापन झाली, म्हणजे आपलं बॉडी सुरू झाली, त्यानंतर मी लगेच प्रभागामध्ये फिरून मला ज्या ज्या ठिकाणी मी लोकांना शब्द दिले होते त्या ठिकाणी मी प्रथमतः पाण्याचे प्रश्न असतील, लोकांच्या ज्या अडचणी होत्या, रस्त्याचे प्रश्न होते, अस्वच्छता होती किंवा अनेक अशा काही समस्या होत्या का बाबा काही विधवा महिला होत्या, त्यांना कुठतरी आपलं तहसील मधून किंवा कुठून तरी 2 रुपये कसे आपल्याला त्यांना महिना चालू करता येईल, त्यांचे कागदपत्रे असतील। त्याच्यानंतर कुपनाच्या अडचणी होत्या, ते कुपनाचे सुद्धा मी तेही घेतलं, त्यांचे कागद घेतले, कुपनही करून दिले। त्यानंतर आधार अपडेट असतील किंवा SIR असतील
त्या बाबतीत जनजागृती कशी करायची, काय करायची, लोकांचे फोन आले तर त्यांना त्याबद्दल ते BLO असतील किंवा जे काय माहिती देणारे प्रशासकीय लोक असतील त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं, ते मी 100% लोकांना भ्रमात न ठेवता, त्यांना कुठलीही भीती न बाळगता कसं तिथपर्यंत पोहोचायचं याची मी 100% त्यांना कल्पना दिली. आणि त्यामुळं माझ्या प्रभागात आजपर्यंत तरी मला SIRच्या बाबतीत असेल किंवा आधार असेल किंवा कुपन असेल, लोक कुठल्याही बाबतीत भयभीत नाही किंवा काही नाही. लोक माझ्याकडे येतात. कुपनाच्या बाबतीत जर धान्य लोकांना भेटत नाही, त्या बाबतीत सुद्धा लोक माझ्याकडे येतात, पत्र घेतात. आणि जे पुरवठा विभाग आहे त्यांना पत्र देऊन आपण त्यांचं धान्यही सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर मी प्रभागामध्ये बऱ्यापैकी आता जे पावसाळ्यापूर्वी, मान्सूनपूर्वी जे कामं असतील, ते कामालाही बऱ्यापैकी सुरुवात केलेली आहे. आणि सगळं करताना मी हे पालिकेचा कुठलाही निधीचा विचार न करता हे सगळं स्वखर्चाने कसं करता येईल मला, हे करण्याचा मी प्रयत्न करू राहिलो. त्याचं कारण असं का माझे वडील फुलचंद अण्णा रोकडे हे पहिल्यापासून हे सामाजिक क्षेत्रात काम करतात. त्यांनी कुठलेही आतापर्यंत कशाचाही निधीचा, कशाचा लोभ न बाळगता समाजासाठी, लोकांसाठी कसं काम करता येईल हे काम, त्याचाच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. आज आम्ही शेवगावमध्ये एक वृद्धाश्रम चालवतो. ते तिथं पण सुद्धा आम्हाला जितकं योगदान देता येईल आम्ही ते देतो. आम्ही दर वर्षाला ईद असल, दिवाळी असल, गोरगरिबांना, कुटुंबांना आम्ही 200-300 लोकांना किराणा वाटप करतो, कपडे वाटप करतो, गोरगरीब मुलांना वह्या पुस्तकांची वाटप करतो. हे आम्ही कुठल्याही पदावर नसताना सुद्धा आम्ही हे पूर्वी करत होतो. आणि आता त्याचं निमित्त नगरसेवक झालो म्हणून आम्ही ते चालूच ठेवलेलं आहे, त्याच्यात कुठला बदल नाही. तसेच आता आमच्या प्रभागात जे असलेले वृद्ध नागरिक असतील, लहान मुलं असतील, यांच्यासाठी मी बसण्यासाठी बेंचची व्यवस्था केलेली आहे. जवळपास माझ्या प्रभागात मी 50 बेंच आणलेले आहेत आणि ते टप्प्याटप्प्याने आता टाकण्यास 1-2 दिवसापासून सुरुवातही केलेली आहे. तसे त्याचे मी माझे जे टाकलेले बेंच आहेत त्याचे माझ्या स्वतःच्या Instagram अकाउंटला मी ते फोटोही अपलोड केलेले आहेत. त्याच्यानंतर प्रभागात जवळपास पाईपलाईन लिकेज होती आणि ती बऱ्याच वर्षापासून ते लिकेज तसेच होते. ते मी स्वखर्चातून माझ्या स्वतःचा JCP लावून, माझे कर्मचारी पाठवून ते लिकेज वगैरे काढून सगळं मी जिथल्या तिथं आज पद्धतशीर केलं. आज एवढी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पाण्याचा अपव्यय व्हावा नाही याची मी ती काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 100% आता कुठलंही लिकेज माझ्या प्रभागात राहिलेलं नाही. तसेच काही लोकांना जसं आर्य वस्ती, दाते वस्ती या ठिकाणी पाण्याची समस्या होती. तिथं लोकांना पाणी भेटत नव्हतं. एका वालवर 70-80 कनेक्शन होते. मग त्यांच्या मागणीनुसार आम्ही 2 वाल करून तेही स्वखर्चाने वाल केले. आज त्या लोकांची मोठी समस्या दूर झालेली आहे. नागरिक खुश आहेत. अजूनही मला ज्या समस्या सोडवता येतील, ज्या लोकांचे, नागरिकांचे मला फोन येतील, मी त्यांच्यासाठी तत्पर हजर राहण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मी कुठल्याही लोकांना, नागरिकांना 100% म्हणजे अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेतो. तसेच मी माझ्या प्रभागामध्ये जवळपास 250 बल्ब हे बसवलेले आहेत आणि ते सुद्धा स्वखर्चाने बसवले. कुठला शासकीय निधी नाही, पालिकेकडे नाही किंवा काही नाही. आज माझ्या प्रभागात कुठंही लाईटीचा प्रॉब्लेम असा बल्ब बंद आहे असं दिसत नाही. तसेच लोकांच्या ज्या अडचणी, आता डीपी असेल, आता मी गणेशनगरसाठी मी एक डीपीची मागणी केली आहे. त्याच्यानंतर गणेशनगरच्या मंदिरासाठी सभा मंडपची मागणी केली आहे. या सगळ्या अशा कितीतरी गोष्टी आहेत. मी पालिकेला 2 महिन्यापूर्वी जवळपास 58 कामाचं पत्र दिलेलं आहे माझ्या प्रभागातलं. आणि हे 100% मी ह्या येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये कुठलाही रस्ता, कुठलंही काम, कुठल्याही लोकांच्या अडचणी निर्माण होणाऱ्या असलेल्या गोष्टी सगळ्या मी दूर करणार आहे. एवढंच सांगून मी थांबतो. आणि लोकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी लोकांना मनापासून आभारी आहे. तुम्ही जे काम करतोय, तुम्हाला कशी ही आवड आहे काम करायची, संधी भेटली बरं, आता नगरसेवक झाले तुम्ही, नागरिकांचे प्रश्नाला उत्तर देण्याची प्रयत्न झाली आहे, काय वाटलं तुम्हाला? मी म्हणजे आमच्या वडिलांचं मी तुम्हाला मागाशीच सांगितलं, फुलचंद अण्णा रोकडे हे पहिल्यापासून सामाजिक क्षेत्रात आहेत. त्यांनी पहिल्यापासून लोकांना मदत, गोरगरिबांना सहाय्य करण्यासाठी त्यांची आपुलकीची भावना पहिल्यापासून होती. आणि तेही आम्हाला जो संस्काराचा भाग असतो त्यानुसारच आम्हालाही ते करण्याची इच्छा तीव्र झालेली आहे. आणि आम्ही आज सगळे भाऊ कुठल्याही गोरगरिबांना असू द्या किंवा कोणालाही मदत करण्यासाठी आम्ही 100% तत्पर असतो. आणि योगायोगाने आम्हाला आज नगरसेवक पदाची जी संधी मिळाली त्याचा आम्ही 100% सोनच करू राहिलो. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.